नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच मंगळवार 11 नोव्हेंबरच्या भागात धमाकेदार असा ट्विस्ट आलाय। कालच्या भागात आपण पाहिलं की विक्रम ज्वेलरकडून जाऊन आल्यावर त्याला जीवाचं सगळं सत्य कळलेलं असतं की त्याने आजींचा हार विकून टाकलाय म्हणून, आणि तो घरी आल्यावर जीवावर नुसतं ओरडत असतो। आणि नंदिनी विक्रमला अडवत असते आणि म्हणत असते, बाबा तुम्ही त्यांना असं काही नका बोलू, त्यांच्याकडे हार आहे ते घेऊन येतील। आणि जीवाला नंदिनी जेव्हा विचारते की जीवा आहे ना हार, तेव्हा तो नाही म्हणून मान हलवतो। आणि मग नंदिनी त्याला म्हणते, अहो जीवा तुम्ही रडू नका हो, पहिले तुम्ही शांत व्हा, तुम्हाला कोणी काही नाही बोलणार, तुम्ही सांगा नीट काय झालं ते, की हारचं काय झालं। पण जीवाच्या तोंडाची बोबडी वळलेली असते, त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता। विक्रम पुन्हा चिडतात आणि म्हणतात की आजच्या दिवस सांगणार आहेस की नाही। मग मानिनी त्यांना शांत करत असते, अरे जीवा बोल लवकर, कुठं ठेवला सार, काय केलं त्याचं। आणि सगळे असे त्याला विचारत असतात आणि तो घाबरून बोलतो की विकला हार। हे ऐकून सगळे आपल्या तोंडाला हात लावतात, कारण एवढा मोठा शॉक सगळ्यांना बसलेला असतो। रम्या आणि वसू आत्यासुद्धा शॉक झाल्याचं नाटक करतात। मग पार जीवाकडे येतो आणि म्हणतो, का ते असं काय झालं होतं की ज्यासाठी तुला आजींचा हार विकावा लागला। जीवा म्हणतो, दादा ते पैसे हवे होते आणि माझा नाईलाज होता, मला खूप गरज होती पैशांची, म्हणून मी विकला होता तो दादा, मला प्लीज माफ कर। मग वसू आत्या त्याच्याजवळ येते आणि ओरडून म्हणते, असली काय गरज पडली होती तुला पैशांची, ज्यासाठी तुला आजींचा हार विकून टाकावा लागला। आणि मी आईला म्हणत होते की जीवाला हार देऊ नकोस म्हणून, तो हार त्याची बायको विकून नवीन हार बनवेल, पण नाही, तू खूप लाडका होतास ना आजींचा, आणि तू तर आईंचा विश्वासघात केलास आणि आमच्या आईंचा हार विकून आलास तू नालायका, अशी ती मोठमोठ्याने ओरडत असते। आणि मग रम्या पुढे येते आणि म्हणते, आई आई जाऊ दे तू, आता काही बोलून उपयोग नाही, कारण हा जीवा तो हार ऑलरेडी विकून आला आहे, दिस इज नॉट डन जीवा। मग मानिनी म्हणते, अगं तू रम्या आता शांत बस जरा, आणि तुम्ही दोघं परत आरडाओरडा करत बसू नका। विक्रम मात्र चिडून मानिनीला म्हणतो, हो ना, आम्ही गप्पच बसतो, कारण तुझ्या पोराने चांगला पराक्रम गाजून आलाय ना। अहो विक्रम, पण तुम्हाला हे सर्व सांगितलं तरी कोणी। हो मानिनी, चांगला प्रश्न विचारलास तू, सांगतो तुला, थांब। आपल्या आजींचे बांगड्या, कानातले आणि बाकीचे दागिने आपल्या जुन्या नानू काकांकडे घेऊन गेलो होतो पॉलिशला। तो मला म्हटला, केम छो, मी म्हणालो ठीक आहे मी तर, आणि तो मला म्हटला की तुम्ही तर दागिन्यांना पॉलिश करायला आलात, पण तुमचा मुलगा असंच पैशाची गरज आहे म्हणून दागिने विकायला आला होता विकायला। अरे मूर्खा, कशा कशाची लाज वाटून घ्यायची मी, माझा मुलगा लपून छपून दागिने विकतो याची, माझा मुलगा माझ्या आईचा अमूल्य हार विकतो याची, की तो ज्वेलर मला सांगतो की बाप लेकामध्ये काही संवाद आहे का नाही याची। अरे बोल ना नालायका, आता तरी बोल, आय नीड एक्सप्लेनेशन, सांग पटकन। नंदिनी म्हणते, हो बाबा सांगतील ते, प्लीज तुम्ही ओरडू नका, अहो सांगा ना जीवा, का विकला हार। मग जीवा नंदिनीला म्हणतो, आपला आनंद निवास परत मिळवण्यासाठी। हे ऐकून परत सगळ्यांना धक्काच बसतो की नेमकं चाललं तरी काय यांचं। मग वसू आत्या पुढे येते आणि म्हणते, वा जीवा, तुमचं दोघांचं चांगलं चाललंय, म्हणजे मी रडल्यासारखं करते, तू मारल्यासारखं कर, हो ना। आणि काय ग नंदिनी, तुला जसं काय माहितीच नाही आहे की हार कशासाठी विकलाय ते, तुझंच आनंद निवास परत मिळवून देण्यासाठी विकलाय ना हार, मग कशाला असं ओरडून विचार करत आहेस त्याला। मग पार्थ म्हणतो, एक मिनिट वसू आत्या, नंदिनी जीवा काय प्रकार चाललाय तुमचा नेमका, काय झालं ना आनंद निवासला। विक्रम नंदिनीवर चिडत बोलतो, काय ग काय विचारतोय तो, उत्तर दे त्याचं। मग जीवा मध्येच बोलतो, नाही नंदिनी मी सांगतो। पण नंदिनी म्हणते, अहो बाबा यात खरं तर यांची काहीच चूक नाही आहे। मग जीवा म्हणतो, नाही बाबा, या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे, माझ्या दुर्लक्षामुळं आपलं आनंद निवास जाणार होतं, कारण बाबा मी चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता। मग मानिनी म्हणते, काय व्यवहार, म्हणजे कोणासोबत केला होता तू व्यवहार। मग जीवा म्हणतो, आई ते भास्कर काकांसोबत। भास्करचं नाव ऐकून विक्रम आणि मानिनीच्या चेहऱ्यावर खूप राग चढलेला असतो, आणि जीवा सगळ्यांना आनंद निवास गेल्यापासून तर परत मिळवल्यापर्यंतची स्टोरी सांगू लागतो। आणि मग मानिनी हे सगळं ऐकून झाल्यावर म्हणते, नंदिनी एवढं सगळं झालं घरात, तेव्हा आम्ही कुठं गेलो होतो,
आपण दररोज बोलतो ना गं एकमेकींशी, तेव्हा का नाही सांगितलं तू मला? होय, पार्थसुद्धा जीवावर ओरडत असतो आणि म्हणतो, का ते जीवा? काल रात्री तुला पायरीवर बसलेलो असताना सुद्धा विचारत होतो की नाही, मनात काय असेल तर सांगून टाक, पण नाही ना, नाही सांगितलं तू. आणि आलंच ना ना शेवटी वादळ घरात. बोल ना वैरे, काय म्हणतोय मी? असं पार्थ नुसतं त्याला ओरडत असतो. काव्या पार्थला शांत करायला जात होती, तर पार्थ म्हणतो, श काव्या, तुम्ही मधी पडू नका. हा बोल तू जीवा, काय केलं तू हे सगळं? मग जीवा म्हणतो, दादा, मी स्वतःचं काम सुरू करणार होतो, पण भास्कर काकाने धोका दिला आणि सगळं काही बिघडलं. पार्थ चिडून बोलतो, म्हणजे तू मधी मधी आवरून कामाला जात होतास तेव्हा हे धंदे चालू होते का तुझे? भास्कर काकांसोबत व्यवहार केलास तू? अरे जीवा, तो माणूस काय लायकीचा आहे माहीत नाही का तुला? काव्या परत काय बोलणार तर पार्थ तिला बोट दाखवत शांत करतो. मग विक्रम म्हणतो, बघते ना मानिनी, आपला मुलगा लपून छपून या असले धंदे करतो आणि त्याच्या या धंद्याला त्याची बायकोसुद्धा भरपूर साथ देते. अगं मानिनी, एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा व्यवहार आपल्याला न सांगताच केला या दोघांनी. आपण तर आईबाप म्हणून नालायक आहोत, नालायक. जीव म्हणतो, बाबा असं बोलू नका. मग विक्रम म्हणतो, गप्प बस, जस्ट शट अप. अजून एक शब्द जरी बोललास ना तर संदेशीन कानाखाली वाजवेल तुझे. मग जीव आपली मान खाली घालून पुन्हा ऐकत असतो. विक्रम म्हणतो, अरे ज्या माणसासोबत मी मैत्रीचं नातंसुद्धा ठेवलं नाही त्यासोबत व्यवहार करून आलास तू, तेवढा बेअक्कल केव्हापासून झालास रे? नंदिनी परत जीवाची साईड घेऊन बोलत असते. अहो बाबा, हे इन्व्हेस्टर शोधत होते, पण भास्कर काकांनी यांच्यावर छळ केला, धोका दिला, म्हणून हे सगळं काही घडलं. प्लीज त्यांना माफ करा. अगं नंदिनी बेटा, किती साईड घेणार आहेस या तुझ्या मूर्ख नवऱ्याची? आणि पण हो, तू तरी सांगितलंच का आम्हाला? आणि कोणत्या तोंडाने सांगतेस आम्हाला तू? वय ग, तुला विचारलं होतं ना की मी तुझ्या आनंद निवासची ॲनिव्हर्सरी कशी गेली म्हणून? मग सांगितलं का तू तेव्हासुद्धा? नाही सांगितलं ना. मग म्हणजे आम्हीच वेडे आहोत इथे. तुमच्यातच समंजसपणा आहे म्हणावं लागेल मग. अगं हा तुझा नवरा, त्याला कवडीची अक्कल नाही आहे, पण तुला तरी कळलं पाहिजे होतं ना गं की हा काय उद्योग करतोय ते, आणि आम्हाला सांगितलं होतं पाहिजे. अगं 10 करोड रुपये कशाला म्हणतात माहिती आहे ना तुला? छोटी रक्कम आहे का ही? मग वसवात्या परत मध्ये येऊन बोलायला लागते. अरे जीवा, पण तू फक्त आजीचा हार विकून एवढे 10 करोड रुपये कसे काय उभे केलेत? कारण त्या एका हारचे एवढे पैसे तर नाही येणार. मग रम्या तिला म्हणते, अगं आई, उचलले असतील कंपनीमधून, आणि तुला काय करायचं आहे गं? तू जाऊ दे, तू कशाला मध्ये पडतीयस? वसवात्या म्हणते, अगं रम्या, विषय आता इतका बाहेर आला आहे तर त्याला पूर्ण केलंच पाहिजे ना. अगं कंपनीमधून एवढी रक्कम ह्याने काढली असती तर विक्रम आणि पार्थला कळलं असतं ना, पण नाही, त्याने ही रक्कम आणली तरी कुठून? काय रे जीवा, कुठून आणले एवढे पैसे? देवा रे देवा, तू चोरी वगैरे तर नाही केलीस ना कुठं? हे ऐकून सगळे एकदम गप्प झालेले असतात. मग नंदिनी म्हणते, अहो काय बोलत आहात तुम्ही वसवात्या? हे असं चोरी लबाडी करणारे मधले नाही आहेत, स्वाभिमानी आहेत ते खूप. आणि मी सांगते कुठून आणलेत त्यांनी बायकीचे पैसे. वसवात्या म्हणते, बरं सांगा मॅडम, तुम्हीच सांगा. मग नंदिनी थोडं रडक्या आवाजात बोलत असते की 5 कोटी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रॉफिट मिळवलं आहे आणि 5 कोटीचं त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं आहे. हे ऐकताच जीवामध्येच बोलतो, खोटं बोललो आहे मी नंदिनी तुझ्याशी हे सुद्धा. मग वसवात्या म्हणते, वा रे वा, छान चाललं आहे तुमचं तर. नंदिनी म्हणते, अहो मग खरं काय आहे? मग जीवा म्हणतो, अगं नंदिनी, मी माझ्या काही FDs मोडल्या आणि आजींचा दागिने मोडला आणि बाकीचे पैसे मी. मग विक्रम म्हणतो, आणि काय? अजून काय विकलं आहे? आणि बाबा, ती शाहूवाडीची प्रॉपर्टीसुद्धा विकली. हे ऐकून सगळ्यांना पुन्हा एक मोठा झटकाच लागतो. मग वसवात्या म्हणते, काय जीवा, शाहूवाडीची प्रॉपर्टीसुद्धा विकली आहे तू? अरे ज्या जागेवर 12 वर्ष केस चालली होती, एवढे वर्ष केस लढून विक्रमने ती जागा तुझ्या नावावर केली होतीस आणि तीच जागा तू विकून टाकलीस. जरासुद्धा लाज नाही वाटली तुला हे करताना? नंदिनी म्हणते, अहो जीवा, हे काय केलं तुम्ही सगळं? पार्थ म्हणतो, अरे जीवा, एका शब्दाने जरी मला पैसे मागितले असते ना तर दिले असते तुला काढून, पण आम्हाला विचारलं पण नाही आणि सांगितलं सुद्धा नाही. तू असं का केलंस तू? मग जीवा थोडं रागात आणि रडक्या आवाजात बोलतो, कारण मला हे सगळं स्वतःच्या जीवावर करायचं होतं. नंदिनीचं आनंद निवास तिला परत मिळवून देऊन तिचं हसू परत आणायचं होतं आणि माझं काम सुरू करायचं होतं. आणि मी चुकलोय हे तुमच्यासमोर दाखवायचं नव्हतं. उलट मी सगळं काही ठीक केलं आहे हे मिरवायचं होतं, पण ते सगळं नाही झालं. पण बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझं काम सुरू करेल, पैसे कमवेल
आणि जे जे मी गमावलंय ना ते सर्व काही परत मिळवेल. बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि पैसे मिळवून आजींचा हारसुद्धा परत आणेल मी. हे ऐकून विक्रम इतका चिडतो की जीवाला तो सनकणी कानाखाली वाजवतो. सगळे मात्र एकदम गप्प झालेले असतात आणि विक्रम म्हणतो, काय हार मिळवणार आहेस तू परत? कसं काय आणणार आहेस? अरे तो हार आता ज्वेलर दुकानात असता तर मीच आणला नसता का विकत घेऊन? पण तो हार आपल्या अगोदरच कोणीतरी विकत घेऊन गेले आणि ज्याने विकत घेतलाय तो हार तो येणार आहे होता, परत नाही मिळणार आहे तो हार आता. असं बोलत तो थोडा भावूक झालेला असतो आपल्या आईसाठी आणि म्हणतो, हे बघ मेलेले माणसं आणि विकलेले दागिने परत मिळत नाही कधी, हे लक्षात ठेव. अरे तुझी आजी आता जर वरून पाहत असेल ना तर लाज वाटत असेल तिला, लाज. मग वसू आत्या म्हणते, आणि हे सगळं काही आम्हाला आजीच्या वाढदिवसाच्या दिवशीच कळायचं होतं का? आणि कोणत्या हक्काने हे फुलं घेऊन चालला होतास आजींच्या फोटोकडं? आणि इकडे ते फुलं. आणि मग अचानक विक्रम जीवाला आजीच्या फोटोकडे ढकलतो आणि तिथली आजीची काठी उचलतो आणि साफ साफ करत देत दनादन 7-8 दणके मारतो. मानिनी आणि पार्थ विक्रमला अडवायचा प्रयत्न करत असतात आणि काव्या नंदिनीला सांभाळत असते. मानिनी म्हणते, अहो प्लीज शांत व्हा. विक्रम म्हणतो, माझ्या आईने जे अगोदर करायला हवं होतं ना ते मी आत्ता करतोय. तेव्हा जर याला चांगलं चोपलं असतं ना आजीने तर आज ही वेळ आली नसती. आणि मग नंदिनी पळत विक्रमकडे येते आणि म्हणते, बाबा प्लीज सॉरी, मी सॉरी बोलते यांच्याकडून, पण प्लीज त्यांना माफ करा. मग विक्रम चिडत आणि रडत बोलत असतो, अगं कसं माफ करू तुझ्या नवऱ्याला? अगं या बापाने आपल्या मुलाला मी नसताना कोणाच्या समोर भीक मागावी लागणार नाही यासाठी जागा घेऊन ठेवली होती. त्याचा फ्युचर ब्राईट करण्यासाठी घेतली होती. ती जागासुद्धा या नालायकाने विकून टाकली. कसं माफ करू याला? असं म्हणत परत जीवाच्या अंगावर ते धाव घेत असतात. पण सगळे त्यांना अडवतात आणि शांत करत असतात की बाबा प्लीज शांत व्हा. मग वसू आत्या म्हणते, अरे विक्रम तू नुसतं जीवाला का ओरडतोयस? हे सगळं त्याने ह्या नंदिनीसाठीच तर केलंय ना. आणि हिला हे सगळं माहीत असताना ही कामून ही मूग गिळून बसली होती, कारण हिलासुद्धा हेच हवं होतं नाही का नंदिनी? हे म्हणत चांगला चान्स मिळवत असते नंदिनीवर खार खायचा आणि म्हणत असते की हे बघ विक्रम, या पोरीची सगळं नाटकं आहे, ती नाटकं, हिलासुद्धा चांगला धडा शिकवतो. मग रम्या म्हणते, जरा सगळं जर जीवाच्या गुन्ह्यात जर ही नंदिनी पण सामील असेल ना तर या दोघांना पण आमच्यासारखी शिक्षा झालीच पाहिजे. मग काव्या ओरडते आणि म्हणते, रम्या, तुझ्या आणि तुझ्या आईची तुलना आमच्या घरात कोणासोबत होऊ शकणार नाही आणि मुळात तुम्हाला कोणी हक्क दिला आमच्या मध्ये मध्ये बोलायचा? मग वसू आत्या म्हणते, वा रे वा, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असंच झालंय. अगं तुम्ही ताई तुझी जर चुकली आहे तर तिचीच साईड घेते आणि म्हणे ही IAS ऑब्वियस होणार आहे, देशाचा उद्धार करणार आहे. मग काव्य म्हणते, हो करणार आहे मी उद्धार आणि तुमच्यासारख्या गुन्हेगारांना चांगली शिक्षा पण देणार आहे आणि गरज पडली तर कायदासुद्धा बदलेल. हो का? बदल तू कायदा. पण तुझ्या या ताईने कायद्याचा कसा फायदा घेतलाय ना हे नाही दिसत का तुला? आणि ती कसं काय सांगणार होती ना, कारण तिचा आनंद निवास तिच्या हातातून गेला असता ना, मग म्हणून नाही सांगितलं तिने. मग काव्या ओढून बोलते, तोंडाला लगाम लावा आत्याबाई, वाटेल ते बोलू नका. आणि रम्या तू सुद्धा, जर काय माहीत नसेल ना तुम्हाला तर काही बोलायचं नाही हां. आणि मी घेणार माझ्या ताईची बाजू, कारण ती खोटी नाही आहे आणि तिला काही माहीत नव्हतं यातील, जमीन विकली, हार विकला वगैरे. मग रम्या म्हणते, तुला कसं माहीत का हे सगळं? मग काव्य म्हणते, अगं बाई तिने सांगितलं होतं मला सगळं. हे ऐकून परत सगळे शॉक होतात. ही प्रकरण काव्यालासुद्धा माहीत असून तिने हे लपवलं. आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा बाबांची माफी मागत असतो आणि म्हणतो, बाबा मी चुकलोय, मला तुम्ही जी शिक्षा द्याल मी ती भोगायला तयार आहे. मग विक्रम त्याला म्हणतो, हो ना, आता मग तू उद्यापासून ऑफिसला यायचं आहे आणि जीवतोड मेहनत करायची आहे दररोज, आणि यात आता बदल होणार नाही आहे. आणि इकडे पार्थ काव्यावर चिडलेला असतो की काव्या, आपण दिवाळीमध्ये इतक्या वेळ सोबत होतो पण तुम्ही मला एकदासुद्धा त्याबद्दल सांगितलं नाही. तुम्हाला वाटेल ते करा आता, पण माझ्याशी आता बोलू नका. तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच होतं. आता बाकी सगळं उद्या पाहूया. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.